नमस्कार. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, समाजासाठी काहीतरी कंपनीला देणं असतं किंवा समाजासाठी बिझनेसला काहीतरी देणं असतं, त्याचा समावेश कशामध्ये केला जातो, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये केला जातो. म्हणजे सामाजिक जबाबदारी जी बिझनेसची असते त्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हटलं जातं. आज आपण बघणार आहे एरियाज ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस. कोणकोणत्या घटकांमध्ये किंवा कोणकोणत्या एरियामध्ये बिझनेसला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडावी लागते. The areas of social responsibility are expanding. Keith and Blomstorm have given a list of areas of social responsibility of business which is as follows. केथ आणि ब्लॉमस्टॉर्मनं काय केलेलं आहे तर आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे ज्या काही एरिया आहेत त्याचं त्या खालील लिस्टप्रमाणे आपल्याला दिलेल्या मिळतात. त्यातली पहिली लिस्ट आहे बघा, इकॉनॉमी अँड एन्व्हायरमेंटल क्वालिटी. आता इकॉनॉमी अँड एन्व्हायरमेंटल क्वालिटीमध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या कुठल्या पद्धतीनं पार पाडली जाते त्याच्यामध्ये क्लिनिंग अप ऑफ एक्झिस्टिंग पोल्युशन. आता जे काही प्रदूषण झालेलं आहे ते प्रदूषण काय केलं जातं, क्लीन करण्याची जबाबदारी समाजाच्या दृष्टिकोनातून ही प्रत्येक बिझनेसला पार पाडावी लागते. त्याचबरोबर डिझायनिंग प्रोसेस टू प्रिव्हेंट पोल्युशन. अशा प्रकारे एखादी गोष्ट डिझाईन करायची की जेणेकरून पोल्युशन जे आहे ते त्याच्यावरती आळा बसेल किंवा कुठल्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण असेल, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, या प्रकारचे जे काही पोल्युशन्स असतील ते कुठल्याही प्रकारे होणार नाहीत किंवा त्याच्यावरती एक प्रकारे कंट्रोल ठेवता येईल या दृष्टिकोनातून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडली पाहिजे. त्यानंतर एस्थेटिक इम्प्रूव्हमेंटमध्ये आपल्याला म्हणता येईल सौंदर्यजनक वाढ. म्हणजे काही कंपन्या काय करतात तर एन्व्हायरमेंट चांगलं राहावं या दृष्टिकोनातून झाडांची लागवड करतात किंवा रस्त्याच्या कडेनं वृक्षांची लागवड करतात की जेणेकरून जे होणारं एअर पोल्युशन आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवता येऊ शकेल. या पद्धतीनं काय केलं जातं तर सौंदर्यामध्ये पण एक प्रकारे वाढ होते आणि त्याचबरोबर काय होतं तर पोल्युशनवरती पण कंट्रोल ठेवणं किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून पण काहीतरी केल्यासारखं होतं. त्यानंतर दिलं नॉर्स कंट्रोल म्हणजे खळबळजनक काय केलं जातं, नियंत्रण त्याच्यावरती ठेवलं जातं. डिस्पर्शन ऑफ इंडस्ट्री, जे काही इंडस्ट्री आहेत त्यांची पांगापांग झालेली असते त्याच्यामुळं सुद्धा एक प्रकारे काय होतं तर एन्व्हायरमेंटल म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्या दृष्टिकोनातून सुद्धा पार पाडली जाते. कंट्रोल ऑफ लँड यूज, जी काही जागा वापरली जाते ती जागा काय केली जाते तर एकाच ठिकाणी म्हणजे कंट्रोल त्या जागेच्या वापरावरती कंट्रोल केला जातो. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन किंवा जास्तीत जास्त बिझनेस कशा प्रकारे डेव्हलप होऊ शकतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर रिसायकलिंग ऑफ वेस्ट मटेरियल, जे काही मटेरियल वेस्ट जातं त्या वेस्ट जाणार असलेल्या मटेरियलचं काय केलं जातं तर रिसायकल म्हणजे त्याचा पुनर्वापर हा कशा प्रकारे करता येऊ शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न हे केले जातात. त्यानंतर पुढं दिलं आहे बघा, सेकंड पॉईंट बी पॉईंट दिला आहे कन्झ्युमरिझम. आता जे काही कन्झ्युमर्स आहेत किंवा जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय करावं लागतं, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडावी लागते. मग त्याच्यामध्ये दिले बघा, ट्रूथ इन लेंडिंग, इन ॲडव्हर्टायझिंग अँड इन ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. बिझनेस ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करतं त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर जे काही तुम्ही देत असाल त्याच्यामध्ये सत्यता असली पाहिजे. म्हणजे तुम्ही उधारीवरती माल देत असाल, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असाल तर किंवा बिझनेसमध्ये कोण वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करत असेल तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या कशा असल्या पाहिजेत, खऱ्या असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जी करता ती खोट्या पद्धतीनं करू नये. जे काय असेल ते खरं असेल ते काय करावं तर लोकांच्या समोर किंवा कस्टमर्सना सांगितलं जावं. प्रोडक्ट वॉरंटी अँड सर्व्हिस आफ्टर सेल सर्व्हिस दिल्या पाहिजेत किंवा प्रोडक्टची वॉरंटी जर एखादी वस्तू खराब निघाली तर ती काय केली पाहिजे, बदलून दिली पाहिजे. किंवा आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो तर जे काही पार्ट बिघडलेले असतील ते बदलून देणं या प्रकारे आपण सेवा त्यांना पुरवली पाहिजे. कंट्रोल ऑफ हार्मफुल प्रोडक्ट्स, जे काही प्रोडक्ट्स हार्मफुल आहेत किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून घातक आहेत तर अशा प्रोडक्ट्सवरती बिझनेसना पार पाडावी लागते. कम्युनिटी नीड्सच्या किंवा समाजाच्या गरजेनुसार काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडाव्या लागतात. त्याच्यामध्ये यूज ऑफ बिझनेस एक्सपर्टाईज फॉर कम्युनिटी प्रॉब्लेम्स, जे काही कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा जे समाजाचे काही अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्यासाठी बिझनेस एक्सपर्टाईजचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. एड विथ हेल्थ केअर फॅसिलिटीज, लोकांच्या किंवा समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत निर्माण करून दिली पाहिजे. एड विथ अर्बन रिन्युअल, जर काही नवीन शहरीकरण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा काय केली पाहिजे, या बिझनेसनी त्यांना मदत केली पाहिजे. त्यानंतर गव्हर्नमेंटल रिलेशन, गव्हर्नमेंट बरोबर काही ज्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या सुद्धा पार पाडाव्या लागतात. त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्ट ऑन लॉबिंगवरती रिस्ट्रिक्शन्स ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर कंट्रोल ऑफ बिझनेस अँड पॉलिटिकल ॲक्शन,
बिझनेसचं कुठल्या प्रकारे पॉलिटिकल ॲक्शनवरती बिझनेस पॉलिटिकलमध्ये कंट्रोल ठेवला पाहिजे, म्हणजे कुठल्या प्रकारे बिझनेसमध्ये कंट्रोलिंग असलं पाहिजे. एक्सटेन्सिव्ह रेग्युलेशन ऑफ बिझनेस, जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचं बिझनेसने योग्य प्रकारे पालन केलं पाहिजे. मग वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस असतील ते वेळेमध्ये भरले पाहिजेत. मग इन्कम टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, किंवा आता सध्या वापरला जातो तो GST असेल, जे काय टॅक्सेस असतील ते, किंवा IT रिटर्न्स असतील ते योग्य प्रकारे काय केले पाहिजे तर गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार भरले गेले पाहिजेत. त्याचबरोबर बिझनेसनं काय काय दिलं पाहिजे. फायनान्शियल सपोर्ट फॉर आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटी, ज्या काय आर्टिस्टिक व कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी काय केलं पाहिजे तर फायनान्शियल सपोर्ट हा केला गेला पाहिजे. स्कॉलरशिप अँड एज्युकेशनल सपोर्ट्स, ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांतील जे विद्यार्थी आहेत, गरजू विद्यार्थी किंवा जे हुशार विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आणि एज्युकेशनल फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर डोनेशन्स फॉर एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी डोनेशन्स किंवा देणग्या दिल्या पाहिजेत. फायनान्शियल सपोर्ट फॉर असॉर्टेड charities such as church, temples, homes for aged persons, orphans, community centers, rehabilitation centers. इथं काय केलं पाहिजे तर ज्या ज्या काही संस्था आहेत, जसे की चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, चर्च आहेत, टेम्पल्स आहेत, त्याचबरोबर जे वृद्धाश्रम आहेत, त्याचबरोबर जे कम्युनिटी सेंटर्स आहेत, किंवा जे काय म्हणतो त्याला व्यसनाधीन झालेली लोक आहेत, अशा लोकांसाठी फायनान्शियल सपोर्ट करणारे जे म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, अशा लोकांना फायनान्शियल सपोर्ट करण्याचं कामसुद्धा बिझनेसनी या केलं पाहिजे. हे एक प्रकारची त्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मायनॉरिटीज अँड डिसॲडव्हान्टेज्ड पर्सन्स, असे काही व्यक्ती आहेत की ज्या मायनॉरिटीमध्ये येतात किंवा ज्यांना डिसॲडव्हान्टेज्ड आहेत, तर अशा लोकांसाठी सुद्धा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडावी लागते. त्याच्यामध्ये ट्रेनिंग ऑफ हार्डकोर एम्प्लॉईड, जे काय अनएम्प्लॉईड लोक आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम किंवा त्यासाठी संस्था निर्माण करण्याचं काम हे केलं गेलं पाहिजे. इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी अँड कोड्स फॉर मायनॉरिटी एम्प्लॉयमेंट, जे काय मायनॉरिटी आहेत त्यांना काय केलं पाहिजे तर इक्वल संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. ऑपरेशन्स ऑफ प्रोग्राम्स फॉर अल्कोहोलिक अँड ड्रग एडिक्ट्स, जे ड्रग आणि अल्कोहोलिक एडिक्ट्स आहेत अशा लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स की त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स बिझनेसने अरेंज केले पाहिजेत. त्याचबरोबर बिल्डिंग फॉर प्लांट्स ऑफ अँड ऑफिसर्स इन मायनॉरिटी एरियाज, जो भाग असा अप्रगतशील आहे तर अशा भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स आणि ऑफिसर्स तयार केले पाहिजेत. त्याचबरोबर पर्चेसिंग फ्रॉम मायनॉरिटी बिझनेसमन, जे मायनॉरिटी बिझनेसमन आहेत त्यांच्याकडून वस्तूंची खरेदी केली पाहिजे. त्याचबरोबर रिट्रेनिंग ऑफ वर्कर्स डिस्प्लेस्ड बाय टेक्नॉलॉजी, ज्या लोकांना टेक्नॉलॉजीचं किंवा तांत्रिक ज्ञान नाही अशा लोकांना ती काय केली पाहिजे टेक्नॉलॉजी निर्माण करून दिली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट दिला आहे बघा, लेबर रिलेशन्स, लेबर बरोबर असणारे रिलेशनसुद्धा काय केलं पाहिजे चांगल्या प्रकारचं ठेवता आलं पाहिजे. लेबरच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडाव्या लागतात. त्याच्यामध्ये लेबर रिलेशन्स, इम्प्रूव्हमेंट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी, जे काही लेबर्स आहेत त्यांचे ऑक्युपेशनल हेल्थ किंवा त्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता या दृष्टिकोनातून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बिझनेसनं पार पाडली पाहिजे. त्याचबरोबर प्रोहिबिशन ऑफ एक्सपोर्ट ऑफ जॉब्स थ्रू ऑपरेशन्स इन नेशन्स विथ लो लेबर कॉस्ट, कमी किमतीवरती काय केलं पाहिजे तर आपले जे काही लेबर्स आहेत ते दुसऱ्या देशांमध्ये पाठवता कामा नयेत. त्याचबरोबर कमी लेबरला जे काही कॉस्ट दिली जाते ती लेबर कॉस्ट कमी म्हणजे दिली जाऊ नये, म्हणजे त्यांची थोडक्यात पिळवणूक केली जाऊ नये. प्रोव्हिजन फॉर डे केअर सेंटर्स फॉर चिल्ड्रन ऑफ वर्किंग मदर्स, जे काय वर्किंग मदर्स आहेत त्यांच्या लहान मुलांसाठी डे केअर सेंटर्स ही तयार केली पाहिजेत. त्याचबरोबर एक्सपान्शन ऑफ एम्प्लॉई राईट्स, जे काही एम्प्लॉईचे राईट्स आहेत किंवा हक्क आहेत ते त्यांचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर कंट्रोल ऑफ पेन्शन्स दिल्या पाहिजेत. इम्पेशन्स विथ ऑथरायझेशन स्ट्रक्चर्स डिमांड फॉर पार्टिसिपेशन, त्यांना काय केलं पाहिजे तर जे काही निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये त्यांना पार्टिसिपेट करून घेतलं पाहिजे. त्यानंतर सांगता येईल स्टॉक होल्डर्स रिलेशन्स, त्याच्यामध्ये ओपनिंग ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू पब्लिक मेंबर्स रिप्रेझेंटिंग व्हेरियस इंटरेस्ट ग्रुप्स, पब्लिक मेंबर्सना काय केलं पाहिजे तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये
समाविष्ट करून घेतलं गेलं पाहिजे. प्रोव्हिजन ऑफ ऑपरेशन्स इन नेशन्स विथ रॅस्टिक अँड कोलोनियल गव्हर्नमेंट्स याच्यावरती कंट्रोल ठेवला गेला पाहिजे. इम्प्रूव्हमेंट ऑफ फायनान्शियल डिस्क्लोजर मध्ये इम्प्रूव्हमेंट केली गेली पाहिजे. डिस्क्लोज ऑफ ॲक्टिव्हिटीज अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट अँड सोशल इश्यूज, जे काही एन्व्हायरमेंट आणि सोशल इश्यूज आहेत त्याच्यावरती ॲक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या पाहिजेत. किंवा त्याचबरोबर स्टेक होल्डरचं रिलेशन किंवा जे आपले शेअर होल्डर आहेत किंवा कंपनीमध्ये जे भांडवलाची गुंतवणूक करणारी लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या पार पाडल्या पाहिजेत. त्यानंतर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज बाबतीत कंट्रोल ऑफ ऑल्गोमेट्रेस, ब्रेकअप ऑफ जायंट इंडस्ट्री आणि रिस्ट्रिक्ट ऑफ पेटंट यूजवरती रिस्ट्रिक्शन्स घातले गेले पाहिजे. त्याचबरोबर जे काही जायंट इंडस्ट्रीज आहेत, मोठ्या इंडस्ट्रीज आहेत की ज्या काय करू शकतात तर त्याचा ब्रेकअप केला पाहिजे. म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यावरती कंट्रोलिंग करता आलं पाहिजे. थँक्यू.